नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी पांढरा शुभ्र लांब सडक आणि दुप्पट तिप्पट पटीने फुलणारा बटाट्याचा किस. या खास टिप्स वापरून तुम्ही बनवला तर तुमचा किस दुप्पट नाही तर चौपट पटीने फुलणार आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळात बनवून तयार होते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बटाट्याचा किस पांढरा शुभ्र कसा ठेवायचा, लांब सडक किस कसा करायचा, किस कुरकुरीत आणि फुललेला कसा बनवायचा, परफेक्ट बटाटा किस साठी खास टिप्स दिलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, बटाटे घेत असताना आपल्याला काय करायचे आहेत, बाजारामध्ये खूप मोठे-मोठे बटाटे भेटतात. हातामध्ये मावेल असा बटाटा बघा मी घेतलेला आहे, म्हणजे मोठ्या आकाराचा. याच्यापेक्षा सुद्धा जर तुम्हाला मोठा मिळाला ना मार्केटमध्ये, तर तुम्ही तो बटाटा घेऊ शकतात. त्याला भरपूर प्रमाणात अशी माती लागलेली असते. तर तो बटाटा हाताने आपल्याला चोळून-चोळून असा धुवायचा आहे. प्रत्येक बटाटा हा चोळून आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. नंतर बघा याचं साल काढून घ्यायचं आहे. तर बघा याप्रमाणे साल काढून घ्यायचा आणि दुसऱ्या टोपल्यामध्ये आपल्याला पाणी अगोदरच घ्यायचं आहे आणि साल काढलेला बटाटा आपल्याला लगेच त्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. सर्व बटाटे बघा, बटाटा सोलला की पाण्यामध्ये टाकायचा नाही, तर त्याला हवा लागली की तो काळा पडतो. आता सर्व बटाटे मी इथं बघा टोपल्यामध्ये भरपूर पाणी घेतलं एका टपामध्ये आणि त्याच्यात मी सर्व बटाटे धुवायला म्हणजे पाण्यामध्ये टाकले. त्याने बघा असा बटाटा कडक होतो आणि नंतर बघा ते मी 2 पाण्याने धुवून एका टोपल्यामध्ये काढून घेतले. परत दुसऱ्या टोपल्यामध्ये पाणी घेतलं आणि नंतर बटाट्याचा किस बनवण्यासाठी बघा इथं मी मोठी किसणी घेतलेली आहे. ही किसणी बघा मोठ्या प्रमाणात, म्हणजे याचा बटाट्याचा किस मोठ्या आकारात पडतो. तर हीच किसणी तुमच्याकडे जेवढी मोठी असेल तेवढी किसणी घेऊ शकतात. आणि किस बनवत असताना शक्यतो आपल्याला सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे बटाटा हा आपल्याला वरतून खालपर्यंत, म्हणजे वरतून खाली आपल्याला बटाटा बटाट्याचा किस बनवताना वरतून खाली बटाटा घ्यायचा आहे आणि खालतून वर अजिबात घ्यायचा नाही. त्याने बटाट्याचा किस हा लांब सडक पडतो असा आणि मोठा-मोठा पडतो. बघा बटाट्याचा किस आपल्याला घेताना टपामध्ये भरपूर पाणी घ्यायचं, परत दुसऱ्या टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं. ही पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून घ्यावी लागते आणि बटाट्याचा किस हा आपल्याला जवळपास 5-6 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. जोपर्यंत असं नितळ पाणी चांगलं स्वच्छ खराब पाणी निघत नाही तोपर्यंत बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे. नंतर एका टोपल्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये, एका भांड्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घ्यायचं आहे. आता तुम्हाला सकाळी किस बनवायचा असेल ना, तर ही सर्व तयारी आपल्याला संध्याकाळीच करून ठेवायची आहे. आता इथं बटाट्याचा किस मी सर्व धुवून घेतलेला आहे. एका टोपल्यामध्ये भरपूर पाणी घेतलं. त्यात बटाट्याचा किस बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे आणि बटाट्याचा बघा किस काय लांब सडक असं पडलेला आहे. याच्यावर आपल्याला आता काय करायचं, एक ताट ठेवायचं आणि रात्रभर हा बटाट्याचा किस आपल्याला ठेवायचा आहे. बघा सकाळी उठल्यानंतर तो बटाट्याचा किस आपल्याला एकदम असा कडक आणि असा मोठा-मोठा दिसत आहे. तर तो काय करायचा, 1-2 पाण्याने धुवायचा आणि तो बटाट्याचा किस आपल्याला धुवून एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी काढायचा आहे. आता इथं बघा, आपल्याला एखादी स्टीलची चाळणी किंवा एखादी दोरडी वगैरे असली ना तरी सुद्धा चालेल. तर इथं मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीखाली आपल्याला काहीतरी एखादा डब्बा वगैरे, ताट वगैरे पालथं घालून ठेवायचं. त्याच्यावरतून चाळणी ठेवायची आणि जो आपण बटाट्याचा किस टोपल्यामधला काढायचा आणि तो त्या चाळणीमध्ये ठेवायचा. म्हणजे बटाट्याच्या किसमध्ये जास्तीचं काही पाणी अजिबात शिल्लक राहणार नाही. काही जास्तीचं पाणी असेल तर ते खाली नितळल्या जातं. तर पाहू शकतात बटाट्याचा किस एकदम असा मोठा-मोठा आणि अगदी लांबसडक असा आपला बनलेला आहे. आता इथं आपल्याला बटाट्याचा किस हा उकडून घ्यायचा आहे, वाफवून घ्यायचा आहे. इकडे बघा मी अगोदरच गॅस चालू करून मोठं एक जाडबुडाचं पातेलं गॅसवर ठेवलं. पाण्याला बघा उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ घालायचं आहे.
तुम्ही तुमच्या चवीनुसार म्हणजे आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त जसं लागेल तसं. मी फक्त 2 चमचे मीठ घातलेलं आहे. नंतर दणदणीत अशी उकळी आली, की याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे आणि तो लगेच आपल्याला काय करायचा आहे, झाऱ्याने असा हलवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता बघा इथे जवळपास 2-3 मिनिट झालेले आहेत आणि बटाट्याचा किस हा आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. जर तुमचा बटाट्याचा किस हा व्यवस्थित शिजला नाही, तर तो काळा पडण्याची शक्यता असते आणि जर तुमचा जास्त बटाट्याचा किस हा प्रमाणाबाहेर जर जास्त शिजला, तर त्याचा अगदी असा लगदा होतो. त्याच्यासाठी बटाट्याचा किस आपल्याला सतत हलवत राहायचा आहे. गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आहे आणि बटाट्याचा किस आपल्याला जास्त वेळ नाही, फक्त आपल्याला 7 ते 8 मिनिट भरपूर म्हणजे हा टाईम आहे, म्हणजे भरपूर वेळ होतो. 7 ते 8 मिनिटात आपला बटाट्याचा किस बनवून म्हणजे शिजवून तयार झालेला आहे. नखाने टोचून बघायचा, पटकन तुटलं की समजायचं. म्हणजे आपल्याला बटाट्याचा किस कसं 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस आपला शिजवून म्हणजे तयार झालेला आहे. तो बघा झाऱ्याने काय करायचा, नितळून घ्यायचा आणि इकडे एक मी दुर्डी घेतलेली आहे. दुर्डीमध्ये बघा मी दुर्डीच्या खाली एक ताट ठेवलेलं आहे आणि दुर्डीमध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस पूर्ण काय करायचा आहे, घ्यायचा आहे आणि 5-10 मिनिटासाठी आपल्याला नितळण्यासाठी तसाच ठेवायचा आहे. म्हणजे त्याचा जो ओलसरपणा असतो तर तो पूर्ण असा कमी होतो आणि आता बघा 10 मिनिटानंतर आपल्याला बघा इथं मी टेरेसवर आलेले आहे. टेरेसवर आल्यानंतर बघा मी इथं खाली एक मोठी सतरंजी टाकलेली आहे आणि त्याच्यावरतून मी पॉलिथिन शीट अंथरलेली आहे. पॉलिथिन सीटच्या खाली कशामुळे आपल्याला सुती कपडा किंवा एखादा अंथरूण टाकायचा आहे, तर त्याने पॉलिथिन सीट ही उन्हाने खराब होऊ नये, त्याचे तुकडे पडू नये म्हणून. आणि बघा त्याच्यावर बटाट्याचा किस्सा आपल्याला असा पातळ पसरून टाकायचा आहे. आणि बटाट्याचा किस्सा वाळू घालायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, जास्त मेहनत लागत नाही. काय करायचं इथं आपला काटेरी चमचा घ्यायचा, हाताने आपल्याला फक्त काय करायचं आहे, पसरवायचा आहे आणि जिथं-जिथं तुम्हाला बटाट्याचा किस्सा थोडासा जाड पडल्यासारखा वाटत असेल, तर तिथं काटेरी चमचा असतो आपल्याकडे म्हणजे जो मॅगी खाण्यासाठी असतो. तर त्या चमच्याने बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा पसरवायचा. इथं बटाट्याचा किस सर्व बघा मी वाळवून म्हणजे पसरून घेतलेला आहे. आता हा 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये आणि दुसऱ्या दिवशी 1-2 तास उन्हामध्ये मी सुकवून घेणार आहे. इथं पाहू शकतात बटाट्याचा किस आपला हा 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे. एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. बटाट्याचा किस हा आपला एकदम मोठा-मोठा लांबसडक पडलेला आहे आणि वाळल्यानंतर तो एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे आणि तळल्यानंतर कढईमध्ये बघा अगदी म्हणजे पांढरा शुभ्र आणि एकदम असा दुप्पट, चौपट पटीने फुललेला आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, की बटाट्याचा किस हा आपला किती म्हणजे एकदम असा कुरकुरीत क्रिस्पी बनलेला आहे. नक्कीच एकदा तुम्ही हा आता कसं उन्हाळी वाळवणीचे पूर्ण म्हणजे पदार्थ बायका बनवत असतात. तर तुम्ही आता ह्या उन्हाळ्यात म्हणजे वाळवणी पदार्थामध्ये आवर्जून हा बटाट्याचा किस नक्की बनवून बघा. अगदी बघा तेलामध्ये थोडासा टाकला एक थोडासा जरी टाकला ना, अख्खी कढई सुद्धा पुरत नाही. इतका म्हणजे तो फुलल्या जातो आणि तेलात टाकला, की 2-4 पटीने फुलतो आणि एकदम पांढरा शुभ्र काचेसारखा बघा एकदम असा म्हणजे लांब सडक असा इथं आपला बटाट्याचा किस बघा तळून घेतलेला आहे. तर तुमच्या आवाजावरून म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल, की आपला बटाट्याचा किस हा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत बनलेला आहे बघा. एकदम दिसायला पण आकर्षक, एकदम म्हणजे पांढरा शुभ्र काचेसारखा, कापसासारखा एकदम पांढरा शुभ्र असा चौपट फुललेला इथं बटाट्याचा किस आपला बनवून तयार झालेला आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असाच बघा लांबसडक बटाट्याचा किस बनवण्यासाठी तुम्ही पण एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही बनवलेला बटाट्याचा किस कसा झाला मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा.
अगदी झटपट बनणारी युनिक अशी ही रेसिपी आहे. एकदा बनवून खा आणि एकदा बनवून ठेवा. अगदी बनवायला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही अगदी 10-15 मिनिटात 5 किलो 10 किलोचा बनवून ठेवू शकतात. एकदा बनवा आणि वर्षभर खा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.